आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील सकाळच्या ठळक आणि अतिशय महत्त्वाच्या कृषी बातम्या. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. सर्वात आधी हवामानाचा मोठा अपडेट. राज्यात आजपासून पुढील 3 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके आणि जनावरे सुरक्षित ठेवावीत. विदर्भात उष्णतेचा कडाका अजूनही कायम आहे. वर्धा येथे तापमान थेट 45 अंश पर्यंत पोहोचले आहे. तर अकोला आणि वर्धा हे राज्यातील सर्वाधिक तापमानाचे जिल्हे ठरले आहेत. अशा परिस्थितीत शेतीची कामे सकाळी आणि सायंकाळी करण्याचा सल्ला देण्यात येतो. दरम्यान एल निनोचा परिणाम मर्यादित राहणार असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार नाही असे सांगितले जात आहे. आता सर्वात मोठी बातमी. राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात एकाच महिन्यात 3 महिन्यांचे मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र अजूनही 50,000 क्विंटल गहू तांदळाचा पुरवठा बाकी आहे. शेतकऱ्यांची व्यथा देखील समोर येत आहे. सोयाबीनचे उत्पादन कमी असूनही विमा मिळालेला नाही. फक्त 2 महसूल मंडळांमध्येच विम्याचा लाभ मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. दरम्यान टरबूज उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. बाजारात मागणी नसल्यामुळे शेतातच पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. वीज समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सिंचनासाठी 8 तास वीज पुरवठ्याची मागणी होत आहे. अपुऱ्या विजेमुळे केळी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कौठा परिसरात आगीमुळे 30 लिंबू झाडे जळून खाक झाली आहेत. स्प्रिंकलर पाईपही जळाले असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. डीएपी प्रकरणातही कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात 78,000 मेट्रिक टन खतांचे वाटप करण्यात आले आहे. तर बाजारात कोचाला 21,700 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. दरम्यान महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तेलाच्या किमती वाढल्या आहेत, तर दुग्ध व्यवसायात पशुखाद्य महाग झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मनरेगा मजुरीमध्ये वाढ न झाल्याने मजूर वर्गात नाराजी आहे. 32 रुपयांमध्ये कसा संसार चालवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्ह्यात 57,000 शेतकऱ्यांचे अनुदान अजून बाकी आहे. 70 कोटींच्या निधीची प्रक्रिया सुरू असली तरी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राज्यात उष्णतेचा कडाका वाढलेला आहे. काही ठिकाणी तापमान 50 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे तापमान 45 अंशांच्या पुढे गेले असून हे भाग देशातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये गणले जात आहेत. अमरावती आणि नागपूरमध्येही सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळेत शेतीची कामे टाळावीत आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी. आता अवकाळी पावसाचा मोठा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट आणि वीज कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात गारांचा पाऊस झाला असून शेतीचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 4,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे 7 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जलसंकट देखील गंभीर होत चालले आहे. आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी धरणांमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता कृषी संबंधित मोठी बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र 27 एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खतांच्या लिंकिंग विरोधात संघटना आक्रमक झाली असून खत आणि बियाण्यांचा पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यास परवाने रद्द करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. पीक विमा योजनेचे पैसे लवकरच वितरित होणार असून धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यात सौर कृषी पंपासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. आता बाजारभाव आणि महागाईचा आढावा. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोयाबीन तेल 160 ते 165 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. शेंगदाणा तेलाने 200 रुपयांचा टप्पा ओलांडला असून सूर्यफूल तेलाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मागणी अभावी पिके शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे.
आता एक वेगळी महत्वाची बातमी. देशात डेंग्यूवर पहिली भारतीय लस तयार करण्यात आली आहे. 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे भविष्यात डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. दरम्यान राज्यात डिजिटल प्रणाली वाढत असली तरी काही